जो मुद्दा मला जो वाटतोय की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला राबवावं तो म्हणजे करिअर काउन्सिलिंग. मी 10वी पर्यंत मला माहित पण नव्हतं की सीएटी 12वीच्या एंड पर्यंत MSCET काय असते, लॉची CET काय असते. मला 12वीच्या एंड पर्यंत मला त्या गोष्टी माहित नव्हत्या. 12वीला मला त्या गोष्टी कळल्या, त्यानंतर CET दिली, त्यानंतर इंजिनिअरिंगच्या नामवंत कॉलेजमध्ये मी आता शिकतोय. पण ते ग्रामीण भागामध्ये त्या माहिती पोहोचत नाहीयेत. मग त्यासाठी आपण कशा प्रकारे करिअर काउन्सिलिंग करू शकतो, कशा प्रकारचे फ्युचरचे स्कोप्स आहेत, त्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण कोणत्या यासाठी आपण कार्यबल ठरू शकतो, तर त्यासाठी आपण करू शकतो. तर त्यामध्ये आपल्याला लागणार काय काय आहे, तर आपल्याकडे जवळपास 140 विद्यार्थी म्हणजे 140 मतदारसंघ आपल्याकडे आहेत. नाही म्हटलं तर 140 विद्यार्थ्यांसोबत स्वतःची कमीत कमी 15 ते 20 मुलं कट्टर आपल्या सोबत असतात कंटिन्यू याला. मग त्यांना आपण घेऊन आपल्या जिल्हा परिषद असतील, महाविद्यालयात असतील, त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो. किंवा बरेचसे आपले मित्र असतात ते याचं एनरोल इंजिनियर टाईपमध्ये किंवा करिअर काउन्सिलिंग करत असतात की मुलांना तुम्ही हे कॉलेज घ्या, हे रँकिंग असेल हे कॉलेज घ्या, आपल्या सर्वांच्या गोष्टी कळल्या असतात. तर त्यांना आपण सोबत घेऊन त्या महाविद्यालयापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्ही करिअर ऑपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहेत त्यांचा आपण एक लेक्चर देऊ शकतो. जास्त वेळ त्या गोष्टी लागणार नाही, पण तो उपक्रम आपण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या ठिकाणी तो इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्यासाठी जास्त मेहनत पण नाही लागणार आहे. आणि आपल्या सरांचं वक्तृत्व खूप छान आहे, ते वक्तृत्व आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल आणि त्या मुलांना पण कळेल की बाबा आपण ह्या गोष्टी करू शकतो.